अखिल विश्वाला सुख शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना व प्रतिमेत पंचाम प्रणाम. नालंदा बुद्ध विहार, विष्णुनगर दिघा या ठिकाणी आषाढ पौर्णिमा ते आश्विनी पौर्णिमा या 3 महिन्याच्या वर्षावास कालावधीमध्ये मिलिंद प्रश्न या ग्रंथाचे वाचनाला सुरुवात होत आहे. हे ग्रंथ आपण चालू केलेला आहे. आता ग्रंथाच्या वाचनाला सुरुवात करत आहे. सर्वांनी शांतपणे ऐकून घ्यायचं आहे. विषय आहे अनागामी व्यक्तीचे चित्त. आपण किती चित्त पाहिले? आपण स्वतःपण, सुखदागामी आणि हा तिसरा अनागामी. श्रोतापण, सुखदागामी आणि अनागामी. आता अनागामी चालू आहे. चौथ्या प्रकारचे चित्त याहून वेगळे असते. महाराज ज्यांनी अनागामी नावाची वरची अवस्था गाठली त्यांचे 5 बंधन आपोआप गळून पडतात आणि जीवनाच्या 10 अवस्थापर्यंत त्यांचे चित्त एकदम साफ झालेले असते. म्हणून तेथपर्यंत विचारशक्ती सुलभतेने व तत्परतेने कार्य करीत असेल असे का धरू नये. चित्त हलके आणि गतिमान असते ना, परंतु यापेक्षाही वरच्या भूमीत चित्तास कार्य कराव्यास बऱ्याच अडचणी येतात. कारण येथे चित्त जड आणि मंद असते. का की 10 स्थानापर्यंत चित्त एकदम परिशुद्ध झाले असले तरी पण वरच्या अवस्थेतील क्लेश चित्तमळ अजून अविशिष्ट असतात. अनागामी व्यक्तीचे चित्त. माणसाच्या जीवनामध्ये 5 अडथळे खूप तकलीफ देतात. जीवनाचे 5 अडथळे खूप तकलीफ देतात आणि ते 5 अडथळे आपण दूर केले की आपण पुढील जीवन सुखात गमावतो. 5 अडथळे कोणतं? की पंचशिलाचे पालन न करणं आहे ना. लक्षात ठेवा ना, पंचशिलाचं पालन केलं तर आपलं जीवन सुखी होईल ना. पण ते माहिती आहे आपल्याला, आपण म्हणतो, त्याचा अर्थ माहित आहे, समजून घेतो, पण त्याचं आपल्याकडून पालन होत नाही. होते काय? मग ते पंचशिलाचं पालन केलं तर आपले अडथळे दूर होतील ना. 5 बंधन आपोआप गळून पडतात. मग अनागामी माणूस झाला. पहिले आपण स्वतःपण घेऊ. स्वतःपणचा मतलब काय? की जो त्याला सत्य, लक्षात ठेवा, खूप महत्वाचा मुद्दा आहे. कालचा झाला पण आपल्याला इथे घ्यावं लागेल. स्वतःपण म्हणतात आपण स्वतःपण, अनागामी, स्वतःपण, सकुदागामी, अनागामी, अहर्त. तो श्रोतापण कोणाला म्हटले जाते? श्रोतापण येते तरी कोणाला? श्रोतापण कोणाला येते? तर श्रोतापण याला येते पहिले उपासक, उपासिका, त्याच्यानंतर श्रोतापण तुम्हाला प्राप्त होते. त्या श्रोतापणामध्ये काय? खरं काय, खोटं काय हे ज्याला समजलं तो श्रोतापण झाला. खरं काय, खोटं काय हे ज्याला समजलं तो श्रोतापण झाला. कुठं काय बोलायचं आहे, कुठं काय नाही बोलायचं हे ज्याला समजलं श्रोतापण झाला. त्याच्यानंतर भगवान बुद्धाचा धम्म, बुद्ध धम्म संघ या 3 रत्नावर त्यांनी श्रद्धा ठेवली की त्याला सर्व हाती लागते. बरोबर आहे की नाही? म्हणून त्याला श्रोतापण भेटते. त्याला श्रोतापण म्हणतात की तो बुद्ध धम्म संघाला मानते आणि धम्माच्या मार्गावर चालते. त्याला सत्य आणि असत्यामधला फरक माहित पडते. त्याला म्हणतात श्रोता. समजलं ना? उपासक तुम्हाला माहित आहे ना, उपासक कशाला म्हणतात? सर्व उपासक आहेत काय? उपासक कशाला म्हणतात? एक पदवी आहे ना उपासक. उपासक म्हणजे पंचशिलाचं पालन करून चालणारा व्यक्ती. आता पंचशिलाचं पालन करून चालणारा व्यक्ती हा तो उपासक आहे. पण हा पंचशील हे देते कोण? आजच्या तारखेमध्ये आहे पंचशील देते कोण? बुद्ध नाही. बुद्धाचा धम्म अस्तित्वात आहे. तो सांगणारा संघ आहे ना, त्या संघाची तुम्हाला किंमत करावी लागेल. भिक्खू संघाची तुम्हाला किंमत करावी लागेल तर तुम्हाला ते पंचशील हाती लागते. भिक्खू संघाची किंमत नाही केली तुम्हाला पंचशील सांगेल कोण? बरोबर आहे की नाही? म्हणून उपासक आणि उपासिकांचा मतलब असा आहे की उपासिकांना आणि उपासिकेनी तुम्हाला पंचशिलाचं पालन तंतोतंत करावं लागेल. तुम्हाला बौद्ध धम्म संघ यांच्या परी श्रद्धा निर्माण करावी लागेल
आणि त्यांनी जो रस्ता दाखवला त्या रस्त्याने चालला की त्यावेळेस होता उपासक आणि उपासिका. त्यामध्ये जो भिक्खू संघ आहे, जो भिक्खू संघ आहे, कोणाचे भरवशावर भिक्खू संघ आहे? समाजाच्या भरवशावर भिक्खू संघ आहे काय? एकट्याच्या भरवशावर कोणी भिक्खू संघ आहे काय? समाजाच्या भरवशावर. मग समाजाने भिक्खूपरी आदर निर्माण केला पाहिजे. आपल्याला काही समजलं नाही तर भिक्खूला जरूर विचारायचं आहे. कोणाला विचारायचं आहे? भिक्खूला विचारायचं आहे. आणि भिक्खू जरूरच तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतील, जरूरच तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतीलच. म्हणून आपसात चर्चा न करता काही जर घटना घडली असेल तर चटकन भिक्खूला विचारायचं. भिक्खू कोणाचं नुकसान करतात काय? भिक्खू कोणाचं नुकसान करणार आहेत काय? भिक्खू इकडून आहेत की तिकडून, काही मतलब नाही भिक्खूला. सही ते सही, गलत ते गलत. म्हणून काही चर्चा अशी करायची असली आजपासून लक्षात ठेवा सर्वांनी. विहारात कुठल्याच प्रकारे चर्चा झाली पाहिजे. ते चर्चा झाली पाहिजे तर मग त्यासाठी अनेक मिटिंगा घ्या. जे काही चर्चा करायची लक्षात ठेवा. समजलं ना सर्वांनी? लक्षात ठेवा. जे काही चर्चा करायचं असतील तुम्हाला तर आजच्या ग्रंथामध्ये चर्चा करू नका. त्यामुळे ज्यांना मन विचलित होते ना, आपण सर्व लोक ग्रंथ ऐकण्यासाठी येतो, बुद्ध धम्म ऐकण्यासाठी येतो आणि तुमच्या चर्चा करून मन विचलित नव्हते. त्यामुळे तुम्हाला जर अशी चर्चा करायची असेल मीटिंग ठेवा. त्यावेळी पाहिजे तर ग्रंथही पण ठेवा, ते काही हरकत नाही. पण जो कोणी चांगल्या कामाला येतं, तुम्ही काही असं काहीतरी खोटघाट काढत राहायचा, कालचा विषय झाला, मग बोलावं लागतं तुम्हाला म्हणून सांगतो. तर अशा चर्चा इथं झाल्या नाही पाहिजे. चर्चा करा, चर्चा बोला, वाद नाही, पण कधी करा चर्चा. आता प्रवचन चालू आहे यात काय करू नका. नंतर प्रवचन झाल्यावर करा किंवा उद्या मिटिंग घ्या. ओके, ठीक आहे. त्याला उपासक आणि उपासिका म्हणतात. आपल्यामुळे कोणाचं मन दुखलं नाही पाहिजे, हे उपासिकाचं काम आणि उपासकाचं काम. आपल्यामुळे कोणाचं मन दुखलं नाही पाहिजे, हे उपासकाचं कर्तव्य आहे, उपासिकाचं कर्तव्य. बरोबर आहे की नाही? तर त्याला श्रोतापण प्राप्त होते. त्याला श्रोतापण प्राप्त होते. पाहिजे श्रोतापण प्राप्त होते. म्हणजे माणसाच्या मनात काही राहतच नाही. खरं आहे ते खरं आहे, खोटं आहे ते खोटं आहे, यात काही शंका आहे काय? आणि जो इकडून चहा घेते तिकडून चहा घेते, नाही तोच बरोबर आहे तोच बरोबर आहे, तो त्याला श्रोतापण काय उपासक होऊ शकत नाही आणि उपासिकाही होऊ शकत नाही. आणि श्रोतापण अनागामी, श्रोतापण सकुदागामी, अनागामी हे महत्वाचे पद आहे. हे जीवन जगण्याचा मार्ग दाखवतात आपल्याला. आपण जीवन कसं जगावं मार्ग दाखवतात आपल्याला. एवढं जर आलं तर आपला हर ठिकाणी म्हणजे आपला रस्ता खुल्ला झाला असं समजून झाला. आपल्याला दुश्मनी कोणी वार करू शकत नाही. दुश्मन आहे ना, तोही सुद्धा वार करू शकत नाही, त्यालाही भीती वाटते. समजले? अशा प्रकारे अनागामी व्यक्तीचे चित्त, तर जे काय हानिकारक 5 बंधने आहेत ते ऑटोमॅटिक निघून जातात. 5 बंधने माहिती आहे ना, पंचशील, ते त्याचे ऑटोमॅटिक निघून जातात. तो हत्या करत नाही, कोणाची चोरी करत नाही, बेविचार करत नाही, खोटं बोलत नाही. पण ती कुठल्याही प्रकारे नशाचं सेवन करील का? नाही करणार. त्याच्यानंतर आणि जीवनाच्या 10 अवस्थापर्यंत त्याचे चित्त एकदम साफ झालेले असते. जीवनाच्या 10 अवस्थेपर्यंत त्याचं चित्त साफ झालेलं असते. 10 अवस्था. म्हणून इथपर्यंत विचारशक्ती सुलभतेने व तत्परेने कार्य करीत असेल असे का धरू नयेत? चांगला माणूस झाला तर चांगलाच होईल ना. चित्त हलके आणि गतिमान असे ना, चित्त हलके आणि गतिमान असते ना, परंतु यापेक्षाही वरच्या भूमीत चित्तास कार्य कराव्यास बऱ्याच अडचणी येतात. कारण तेथे चित्तजड आणि मंद असे काही 10 स्थानापर्यंत चित्त एकदम परिशुद्ध झाले असेल तरी वरच्या अवस्थेतील प्लस चित्त मळ अजून अविषट्ट असतात. त्याला अजून 10 पारामिताची जोडी लावावा. ठीक आहे ना? आणि एवढं करूनही सुद्धा थोडंफार मनात विकार राहतातच. बघा ना किती शब्द आहे. एवढं जरी करून थोडाफार मनात विचार राहतात, फक्त मनात विचार राहतात, तर पुढे त्या टप्प्याटप्प्याने निघून जातात. आपला हा तिसरा टप्पा आहे, पुढच्या टप्प्यात निघून जाते. महाराज बनते म्हणतात, महाराज वेळूच्या रांजीतून वेळू कापून टाकत असता 10 पेरापर्यंत समस्त शाखा प्रशांका तोडून काढल्यामुळे तिथपर्यंत ओढून काढणे कठीण नाही. महाराज एक बांबूचे झाड माहिती आहे कसे आहे? बांबूचं एक झाड नसते. बांबूचं असं झाड चिटकेल झाड असतात. बांबू असे एक झाड नाही बरं. जसं निंबाचं झाड आहे, जसं वडाचं झाड आहे, असं बांबू झाड नाही. बांबूचे चिटकेल झाडं असतात.
आता त्यातून मधला जर बांबू काढायचा आहे तर त्याला आपल्याला काय करायला लागेल? काढता येईल का तो? नाही काढता येणार. त्याला काय करायला लागेल? पहिले शाखा म्हणजे त्याच्या आजूबाजूचे सर्व तोडा लागेल तर तो मधात लागेल. एवढा घोटाळा आहे. महाराज वेळूच्या रांजीतून वेळू कापून काढत असता 10 पेरापर्यंत समस्त शाखा प्रशांका तोडून काढल्यामुळे तिथपर्यंत ओढून काढणे कठीण नाही. महाराज असेच आहे अनागामी अवस्था प्राप्त करणाऱ्या व्यक्तीचे चैतनिक 10 स्थानापर्यंत चित्त अत्तगस्तीने कार्य करण्यास त्यास कठीण जात नाही, परंतु यापेक्षा वरच्या भूमीत अत्यंत कठीण व मंद गतीने कार्य करणे भाग पडते. का की 10 स्थानापर्यंत चित्त एकदमच परिशुद्ध झाले असले तरी बाकीच्या वरच्या अवस्थात अजून क्लेश शिल्लक राहिले आहेत. असे अनागामी पदाचा लाभ करणारे व्यक्ती पुन्हा मानवी जीवनात कधी येत नाहीत. याचे चित्त 4थ्या प्रकारचे चिन्ह होय. 10 पारमिता झाले, पंचशील आहे, 10 पारमिता आहे, आर्य अष्टांगिक मार्ग आहे आणि 10 शील आहे. जर माणसाच्या मनात आलं, एवढं जर आपण त्या हिशोबाने चाललं तर त्या व्यक्तीला पुनर्जन्म नाही. नील होते ना तो माणूस नील होते की नाही? माणूस नील झाला पाहिजे, नील होते माणूस. त्याला पुनर्जन्म म्हणजे बघा, अनागामीचा लाभ करणारे व्यक्ती पुन्हा मानवी जगात कधीही येत नाहीत. म्हणजे त्याला पुनर्जन्म नाही, कारण त्याच्या आशाच नाही, त्याच्या आशा पुरत नाहीत ना. इथं आपण फक्त पंचशील म्हणतो तर आपलं मन कसं प्रसन्नता होते. आणि हेच जर मन प्रसन्नता घरापर्यंत, दारापर्यंत, रस्त्यापर्यंत आणि गावापर्यंत गेले तर किती चांगलं होईल. पण आपण काय स्वभावामध्ये बदल करतो, त्या बदलाचा मतलब काय होते की आपल्या पुढे काहीतरी आपला लोभ आहे. बदल कशामुळे माणूस होते लक्षात ठेवा. बदल माणूस कशामुळे होते की लोभ आहे. लोभाशिवाय माणूस बदल होऊ शकत. काहीतरी लोभ आहे, कुठेतरी लोभ आहे. मार्केटमध्ये गेला, कोणाशी बोलला तर लोभ आहे तिथं काहीच नाही. म्हणून लोभ हा म्हणजे परिपूर्ण पंचशील, 10 शील, 8 शील, 10 पारमिता, अष्टांगिक मार्ग याचा आपण विचार करत चाललो तर आपल्यामधला लोभ आहे ना, लोभ, तृष्णा, मोह सर्व निघून जाते. अशा माणसाला पुन्हा जन्मात येण्याची काहीच गरज पडत नाही. पुनर्जन्मात कोण येते? नेहमी सांगितलं आपले झाले प्रवचन की ज्याच्या तृष्णा आहे, माझ्या मुलीचं लग्न बाकी आहे, माझ्या मुलाचं लग्न बाकी आहे, मला घर नाही, मला दार नाही, माझं हे करायचं आहे, माझं ते करायचं आहे, तो व्यक्ती जन्म घेऊ शकते. मग तो कुठे घेते हे सांगता येणार नाही, कारण की तो लोभात आहे. लोभ सुटल्याशिवाय आपल्याला निर्माण प्राप्त होणार नाही. अर्थ पद प्राप्त व्यक्तीचे चित्त मन. अरंत पद प्राप्त व्यक्तीचे चित्त. 5व्या प्रकारचे चित्त वरील 4 चित्ताहून एकदम वेगळे असते. महाराज ज्यांनी अरंत पदाचा लाभ करून घेतला आहे त्यांचे 4ही आश्रय तुटून पडले. ज्यांचे क्लेश मळ सर्वस्व नाहीसे झाले, चित्त निर्मळ व स्वच्छ झाले, ज्यांचे ब्रह्मचारी जीवन सफल झाले, अडचणीचे ओझे उतरले, कार्यसिद्धी पूर्ण झाली, ज्यांना सत्य ज्ञानाचा साक्षात्कार झाला, ज्यांचे समस्त भवबंधने नष्ट होऊन चित्त पूर्ण विशुद्ध झाले, त्यामुळे आता पुनर्जन्माची बेडी कायमची तुटली. श्रावकांनी मानवी जीवनात करावयाच्या किंवा समजून घ्यायच्या बाबतीत ज्यांच्या चित्ताचे सफलता प्राप्त केली आहे, म्हणजे यात जे हलके व तात्पर्य आहे, परंतु प्रत्येक बुद्धाच्या भूमी संबंधाने ते अजूनही जड व मंदच असते. ते का बरे? श्रावकाच्या भूमिकेत त्यांचे चित्त एकदम परिशुद्ध झाले असते तरी प्रत्येक बुद्धाच्या भूमिके संबंधाने अजून शुद्ध झाले नाही. महाराज वेळूची संपूर्ण रांज तोडून एकदम साफ केले असता त्यातील कोणताही वेळू सहजपणे ओढून काढता येतो. महाराज
त्याचप्रमाणे अर्थपद प्राप्त केलेल्या व्यक्तीचे असते. महाराज, वेळूची संपूर्ण रांज तोडून एकदम साफ केली असता त्यातील कोणताही वेळू सहजपणे ओढून काढता येतो. महाराज, त्याचप्रमाणे अनंत पद प्राप्त केलेल्या व्यक्तीचे असते. श्रावकाने मानवी जीवनात करावयाच्या किंवा समजून घ्यावयाच्या बाबतीत त्यांचे चित्त एकदम हलके व इतगतीने कार्य करणारे असले तरी प्रत्येक बुद्धाच्या भूमिकेत जड व मंद गतीचेच त्याला कार्य करावी लागतात. हेच आहे 5व्या प्रकारचे चित्त. अनंतपदाला अनंतपदाला पण दशशिलांचं पालन करावं लागते. पंचशिलाचं पालन 5 तर माहित आहे. दशशिलांचं पालन करावं लागते. त्याला त्याच्या जीवनामध्ये म्हणजे त्या अनंतपद साधण्यासाठी तो एकटा असते, त्याला संसार नसते, तो गृहत्याग करते आणि तो सर्वच गोष्टीपासून गृहस्थी जीवनाच्या गोष्टीपासून अलिप्त असते. दशशिलाचं पालन करते आणि नंतर त्याचं मन निर्मळ होते आणि म्हणून तो अर्थपद प्राप्त करू शकते. प्रत्येक बुद्धाचे चित्त 6व्या प्रकारचे चित्त 5ही चित्ताहून वेगळे असते. महाराज, ते म्हणजे प्रत्येक बुद्ध ते स्वतःचाच आधार स्वयंमत असतात. त्यांना दुसऱ्यावर अवलंबून राहण्याची आवश्यकता नसते. त्यांच्या कोणी गुरु किंवा आचार्य नसतो. त्यांचे वास्तव गेंड्याच्या शिंगाप्रमाणे एकट्याचेच असते. ते आपल्या जीवनात एकदम निर्मळ व परिशुद्ध झालेले असतात. त्यांच्यात कसलाही प्रकारचा दोष नसतो. त्यांचे चित्त स्वतः संबंधाने अतिशय हलके व गतिमान असते. परंतु सम्यक संबुद्धाच्या क्षेत्राच्या बाबतीत जड आणि मंदत्व असते. का की जरी ते प्रत्येक बुद्धाच्या विषयी बिलकुल परिशुद्ध व निर्मळ असले तरी पण सर्वज्ञ बुद्धाचे क्षेत्र विशाल आहे. ते स्वतः प्रज्ञावंत असून दुसऱ्यांना देखील प्रज्ञेच्या मार्गाने नेतात. ते सर्वज्ञ बुद्ध होत असे तरी का व्हावे? तर प्रत्येक बुद्ध स्वतःच्या क्षेत्रामध्ये एकदम निलंक असले तरी सम्यक संबुद्धाचे शस्त्र इतके विस्तृत असते की सामान्य बुद्ध तेथे पोहोचूच शकत नाही. त्यांच्या चित्ताच्या कार्यशक्तीला तोड नाही. प्रत्येक बुद्ध आपण काल ऐकलं, आपल्याला किती बुद्ध आहेत, आपले किती बुद्ध होऊन गेले? आता बुद्ध कोणाला म्हणावं हे महत्वाचं आहे ना. बुद्ध पण आपल्याला समजायला पाहिजे. बुद्ध कोणाला म्हणावं? अनंताच्या पुढची अवस्था. अनंताच्या पुढची अवस्था बुद्ध आहे. पहिली अवस्था बोधिसत्व आहे. बोधिसत्वाच्या नंतर अनंत पद आहे. अनंताच्या नंतर बुद्ध आहे. तिसरा टप्पा आहे. बरोबर आहे की नाही? लक्षात ठेवा. तर आपले सम्यक संबुद्ध किती बुद्ध आहे? ते 28 आहे. यांच्या अगोदर 27 बुद्ध होऊन गेले आणि ते त्यांनी प्रत्येकाचं काम केलं, यात काही शंकाच नाही. प्रत्येकाने प्रत्येकाचं काम केलं, यात काही शंकाच नाही. जसं आता उदाहरण आपण घेऊया थोडं. तर आपल्या आजोबांनी मातीचं घर बांधून ठेवलं होतं. ना. आपल्या निवाराचं होताच की नाही, मातीचं घर बांधून ठेवलं होतं. आता आपण परिवर्तनशील, आता विटा बंदीत बांधलं. बरोबर आहे की नाही? म्हणजे त्यांनी जे केलं ते त्यांच्यापर्यंत त्यावेळेचा काळ तसा होता. समजलं की नाही भाषा? आपले घर कसे होते? कुळा मातीचे होते. आपल्या आजोबांनी केले, आपल्याला राहण्याला होते की नाही? तर त्यांच्या वेळेचा तो काळ तसा होता. आता परिवर्तन झालं. आज आपण कोणी ठिकाणी मकानात. अशा प्रकारे प्रत्येक बुद्धाचे परिवर्तन प्रत्येक बुद्धामध्ये परिवर्तन होत गेलेलं आहे. आणि सम्यक संबुद्धाचा मतलब काय? तर सम्यक संबुद्ध या व्यक्तीला गुरुच नाही. सम्यक म्हणजे स्वतः, संबुद्ध म्हणजे बुद्धत्व प्राप्त करणे म्हणजे ज्ञानी व्यक्ती. बुद्ध म्हणजे काय? ज्ञान. बुद्ध म्हणजे ज्ञानी व्यक्ती. बुद्धाच्या
पुढे कोणताच ज्ञानी व्यक्ती नाही, म्हणजे प्रथम बुद्ध आहे. बुद्ध म्हणजे सर्वात ज्ञानी व्यक्ती, म्हणून त्यांना बुद्ध दिलेले आहे नाव. डॉक्टर आहे, वकील आहे, इंजिनियर आहे. आता वकील झाला कशामुळे झाला? त्याला शिकावं लागलं. डॉक्टर झाला कशामुळे झाला? त्याला शिकावं लागलं. आणि वकील झाला कशामुळे झाला? त्याला शिकावं लागलं. डायरेक्ट आपला मुलगा वकील झाला काय? नाही. तर अशाच प्रकारे बुद्धत्व प्राप्त करण्यासाठी सिद्धार्थ गौतमाला 6 वर्ष खडतर तपस्या करावं लागली. अरण्यात राहावं लागलं. ज्या ठिकाणी पागल माणूस जात नव्हता त्या ठिकाणी त्यांनी बसून ध्यान केलं. त्यावेळेस त्यांना बुद्धत्व प्राप्त झालं. म्हणजे सिद्धार्थ गौतमाला गुरु नावाची चीज नाही, गुरु नाही, स्वतःच त्यांनी ज्ञान प्राप्त करून घेतलेलं आहे. अशा प्रकारे बुद्ध निष्कलंक असतात. बुद्ध निष्कलंक असतात. बुद्ध निष्कलंक असतात. बुद्ध ध्यान करतात. त्या ध्यानामुळे त्यांना सर्वच काही समजते, पुढचं मागचं. बरोबर आहे की नाही? त्यामुळे बुद्धाचे प्रत्येक चित्त असे दाखवलेले आहे. अजून महाराज समजा एखादा माणूस आपल्या परिसरातील लहान ओढे किंवा लहान नदी तो स्वतःच्या इच्छेनुसार कधीही पार करतो. मग तो दिवस असो की रात्र असो, त्याला कशाची भीती वाटत नाही. परंतु अत्यंत खोल, विशाल, अथांग आणि ज्याच्या किनारा दृष्टीत पडत नाही असा महान समुद्र जर त्याने पाहिला तर त्यास काय वाटेल? तो भयभीत राहील आणि पलीकडे जाण्याची हिंमत सुद्धा चुकूनही करणार नाही. तसेच प्रत्येक बुद्धांचे ते का बरे? तर का की आपल्या शस्त्रातील नदीशी तो परिपूर्ण परिचित आहे, परंतु महान समुद्र विशाल आहे. हाच चित्ताचा 6वा प्रकार होय. बघा, प्रत्येक बुद्धाने आपापलं काम केलं. जसं उदाहरण सांगितलं महाराजांना. भंतेजी म्हणतात की महाराज आपण एक समजून घेऊया. आपल्या गावामध्ये नाला आहे, नदी आहे, ते रोज पाहतो. नाला पाहतो, नदी पाहतो, किती पुराला पाहतो. आता आपण त्या सहजपणे जाऊ शकतो त्या नाल्यातून, नदीतून. जर आपण उदाहरण तर 5-5 फूट पाणी, 3-3 फूट पाणी असलं कंबरीतलं, त्यातून आपण जाऊ शकतो ना. ते आपल्याला माहित असते आपल्या गावाची नदी नाला कसा का म्हणून. पण त्याच व्यक्तीनं जर समुद्रामध्ये गेला आणि समुद्र जर पाहिला तर समुद्र पाहून त्याचा किनारा किती लांब आहे, तो घाबरीन की नाही? तो किती खोल आहे हे त्याला माहित होतं, जाऊ शकत नाही. एवढा मोठा अथांग समुद्र पाहून तो जाऊ शकत नाही. अशा प्रकारे बुद्धाचं चित्त दाखवलेलं आहे. म्हणजे बुद्ध म्हणजे अथांग महासागर दाखवलेला आहे. कशामध्ये? प्रत्येक बुद्धाच्या चित्तामध्ये तथागत भगवान गौतम बुद्ध अथांग महासागर दाखवलेला आहे. त्यांची बराबरी कोणीच करू शकत नाही. सम्यक संबुद्धाचे चित्त 7व्या प्रकारचे चित्त या सलाही चित्ताहून 7व्या प्रकारचे चित्त या 6ही चित्ताहून पूर्णत्व वेगळे असते. महाराज ज्यांनी सम्यक संबुद्धत्व प्राप्त केले त्यांना जगातील सर्व प्रकारचे ज्ञान असते. अर्थात ते सर्वज्ञ असतात. त्यांना 10 प्रकारची शक्ती लाभली असते. म्हणून ते दशबल या नावाने संबोधले जातात. 4 प्रकारचे विशेष ज्ञानावर त्यांचा आत्मविश्वास असतो. बुद्ध धर्माची 18 लक्षणे त्यांचे अंगी असतात. त्यांचे इंद्रिय पूर्ण ताब्यात असतात. त्यांच्या आकलन शक्तीपासून काहीही लपून राहू शकत नाही. अर्थात त्यांचे ज्ञान सर्वत्रगामी असते. समस्त क्षेत्रात त्यांचे चित्त तेजस्वी आणि द्रुतगामी असते. का की ते सर्वच प्रकारच्या एकदम परिपूर्ण व परिशुद्ध झालेले असतात. सम्यक संबुद्ध हर गोष्टीपासून परिपूर्ण झालेले असतात. म्हणजे जसं आपण एक बरेच दिवस झाले पितळचा हांडा साफ केला नाही, आणि तो पितळचा हांडा आपण जर साफ केला बर्तन निर्माणी की काय ते किती छान वाटते.
म्हणजे एक चमक येते की नाही, असं वाटतं की आपण नवीन आणला. म्हणजे असं सिद्धा असं सम्यक संबुद्ध ज्याला म्हणतात, जे सम्यक संबुद्धाच्या पायरीपर्यंत पोहोचतात आणि सिद्धार्थ गौतम बुद्ध यांचं मन असं साफ होतं की जसा करून काही तांबा पितळचा भांडा आपण जे काही निर्मा वगैरे साफ करतो कसं चमकते, कसं त्यांचं मन कोरजन झालेलं असते. त्यांना राग येत नाही, त्यांना दोष येत नाही, त्यांना कोणी बोललंय तर त्यांना काही फरक पडत नाही. त्यांना काही फरक पडते का? तर अशा प्रकारे सम्यक संबुद्धाचे मन स्वच्छ असते. सम्यक संबुद्धाच्या मनामध्ये काहीच शंका काहीच निर्माण होत नाही. बुद्ध धम्माचे 18 लक्षणे त्यांच्या अंगी असतात. बुद्ध धम्माचे 18 लक्षणं त्यांच्या अंगी असतात. त्यांचे जे शरीर सर्व ताब्यात राहते. त्यांचे जे शरीर आहे ना, सर्व छडा येत नाही, सर्वावर त्याचा ताबा आहे. डोळ्यावर, नाकावर, कानावर, मनावर सर्वांवर त्याचा ताबा आहे. ते मनाला भटकू देत नाही. त्यांचा चेहरा नेहमी तेजस्वी असते आणि कोणीही बुद्धिमान माणसाचा चेहरा थोडा तेज असते, हे पण लक्षात ठेवा. ज्याच्या मनात कपट आहे त्याचा चेहरा जरा काळात असते, लक्षात ठेवा. कारण की काय, तो हाच तर धम्म आहे. दुसऱ्याबद्दल मला माझं का नुकसान करून घ्यावं, हाच धम्म शिकवते. दुसरं काय शिकवत नाही, दुसरं काही शिकवत नाही धम्म. बुद्धाचा धम्म काय आहे की स्वतः आत्मदीप भव. माझं मन दुसऱ्याबद्दल दुखायचं काही मतलबच नाही ना, काही मतलब नाही. म्हणजे मी माझ्या हाताने माझ्या पायावर कुऱ्हाड मारत आहोत आणि एक टाइम मन दुःखित झालं, एक टाइम माझंच मन मी दुःखित केलं तर ते किती वर्ष ते दुखतच राहते. कारण की तो डाग लागते, तो डाग कधी निघत. म्हणून आपलं मन कसं असलं पाहिजे, वैऱ्यापरी सुद्धा स्वच्छ मन असलं पाहिजे आणि कुठल्याच प्रकारे आपल्या मनात काही निर्माण नाही झालं पाहिजे. फुकट शाप दुसऱ्याबद्दल आपलं मन दुःखी न करता आपण चांगलं राहायला पाहिजे. आणि आपलं मन जर दुःखी करा, कोणी नसतो, आपलं मन दुःखी करा म्हणजे कमीत कमी 2 महिने तरी ते दुखतच राहते, ते बरोबर नाही. आणि ती एक टाइम सवय झाली की मग ते शेवटच्या क्षणापर्यंत न्यायपर्यंत त्या शरीराला त्या मनाला साफ करता येत. कारण की ते विघ्नच, कोण विघ्न वळलं. म्हणून मन स्वच्छ ठेवलं पाहिजे, हाच तो धम्म शिकवते. आणि धम्म दुसरा तिसरा काही नसून आपल्या मनाचं परिवर्तन व्हावं, हाच हा बौद्ध धर्म आहे, दुसरं काही नाही. मानवी जीवन हे दुःखानं भरलेलं आहे. या सांगितलेलं बुद्धांनी सांगितलेलं आहे पतित्य समुत्पादामध्ये. पहिलाच विषय आहे बुद्धांचा की मानव जीवन हे दुःखच आहे. दुःख आहे, जन्म दुःख आहे, मृत्यू दुःख आहे, आजार पण दुःख आहे, म्हातार पण दुःख आहे, काळे केस झाले तरी पांढरे केस झाले दुःख आहे, दात पडले दुःख आहे, दिसत नाही दुःख आहे, हात मुडला दुःख आहे, पाय मुडला दुःख आहे. आणि त्या दुःखावर मात करण्यासाठी बुद्धांनी धम्म दिला की दुःख कशामुळे आहे, दुःख तुझ्यामुळे. बघा ना, आपले केस पांढरे झाले तर त्याला काय करायचं. तुमच्या मनाला वाटते की माझे केस पांढरे झाले, काहीतरी लावावं. तुमच्या मनाला वाटते, तुम्ही असं म्हणा बरं, निसर्ग नियमाने माझे केस पांढरे होणारच आहेत, तर तुमच्यामध्ये दुःख येणार नाही. माझे दात पडले तर दात पडणारच झालं ना, दात पडणारच झालं ना. माझे दात पडले म्हणजे माझे दात तर पडलेच, पण मनानं जळून हालत खराब करून एक दिवस चालत. म्हणून दुःख आहे, बुद्धांनी सांगितलेलं आहे, पण प्रत्येक दुःखाला कारण आहे. आणि ते कारण जर आपण शोधलं तर आपल्याला दुःख जवळ आपल्याला घेतच नाही. आपण कारण नाही शोधत. याचं कारण काय, कारण का शोधत नाही की हम कसं काय म्हणून कारण आपल्याला दिसत नाही. कारण शोधलं पाहिजे. कारण शोधलं की दुःख हाती आलं, आपण दुःखावर मात करू शकतो. पण आपल्याला तेवढा टाइमच नाही, का टाइम नाही की आपण विहारात येतच नाही ना. मी नेहमीच सांगतो आणि तुम्हालाही माहित आहे की जे इथे मिळते ते कुठे मिळते का सांगा बरं. जो व्यक्ती इथे येते तो दारू पिईल काय, जो व्यक्ती इथे येते तो बेविचार करी काय, जो व्यक्ती इथे येते तो चोरी करी काय. पण ते आलं तर ना, जो येत नाही तो सर्वच लाईन मध्ये आहे ना. तो घराचं ऐकत नाही, बापाचं ऐकत नाही, आईचं ऐकत नाही, मुलाचं ऐकत नाही, मुलीचं ऐकत नाही, तो राजा होते. मग राजा होते तो स्वतः दुःख घेऊन बघते आणि नंतर त्याची किंमत राहत नाही. 3 दिवस फोटो ठेवतात, तिसऱ्या दिवशी 4थ्या दिवशी फोटो ठेवून त्याला बांधून टाकतात आणि 12 महिन्याची एक टाइम काढतात. कशामुळे की लोक काय म्हणतील म्हणून. लक्षात ठेवा, लोक काय म्हणतील म्हणून. जिवंतपणी
भाकर नाही. मेळ्यावर पेळे, माझ्या आईला पेळे वाटत होते चांगले, माझ्या बाबाला मिठाई वाटत होती चांगली, माझ्या बाबाला हे वाटत होतं चांगलं, माझ्या आईला हे वाटत होतं चांगलं, काही केलं नाही. कोणामुळे? की आपली कॉलर टाईट व्हा म्हणून. अशासाठी लक्षात ठेवा शब्द. कशामुळे? आपली कॉलर टाईट व्हा म्हणून. अशा प्रकारे चित्त कसं असलं पाहिजे आपलं, की चित्त आपल्या चित्तामध्ये जसं आपण कपडा साफ करतो, आंघोळ साफ करतो, अंग साफ करतो ना, निघते का एवढासा अंगाचा? मग ते पुरली बिचारी एवढा मोठा काढला आणि बनवला. बरोबर आहे की? आपला निघते का तुमचं कोणातरी एवढा? निघते काय? कारण का? ते आपण स्वच्छ राहतो म्हणून. तनानं सही स्वच्छ राहतात तसे मनाने स्वच्छ राहा. आणि मनाने स्वच्छ राहिले की धन ऑटोमॅटिक भरते. धन ऑटोमॅटिक. लक्षात ठेवा, तन मन धनानं स्वच्छ राहिलं की धन ऑटोमॅटिक भरते. पैशाचे मागे नाही लागलं पाहिजे, पैसा ऑटोमॅटिक येतो. फक्त त्या पैशाला काय करायला लागते? 2 गोष्टी सांभाळ लागतात. पैशाला किती गोष्टी सांभाळ लागतात? 2 गोष्ट. कायनं, वाचन आणि मनानं. 3 गोष्टी. कायनं, वाचन, मनाने तुम्ही बरोबर राहा. तुमच्यावर संकट येऊ द्या, कोणी धावून येते, अरे चांगलं म्हणताय, बस गाडी चला ॲम्ब्युलन्स करतो, मी देतो पैसे, तू देऊ नको. पोराने विचारत नाही, त्या कुटुंबातल्या माणसाने विचारत नाही, ते नंतर बघू. आपलं काय बरोबर नाही, वाचाही बरोबर नाही, मनही बरोबर नाही, कोणी येईन काय? बरं झालं म्हणते. आहे की नाही सांगा ना. मग इथं काय भेटते? इथंच जीवन जगण्याचा मार्ग भेटते. कुठं? या ठिकाणी. मग ते विहार कोणते असो तिथं भंतीचे असले पाहिजे. विहार कोणते असो तिथं भंती असले पाहिजे. आता एवढे वाचून राहिलो, साधं आहे का हे बोलणं? साधं आहे काय? याच्यात नाही हे, याला काहीतरी त्याचा अर्थ, त्याचा काही वाचून जास्त सांगावं लागतं. तुम्ही वाचता तर तुमच्या ध्यानात राहील काय? अरे बाई की नाही. तर अशा प्रकारे आपण काय वाचा मनाने स्वच्छ राहायला पाहिजे. बघा, सबकू जाना आहे, कोणी थांबायला तयार नाही. पण म्हणतात ना, कमीत कमी असं काम करून जा की दुनिया बोले वाहवा. असं काम करून जा की दुनिया बोले वाहवा. नाही तर मग आणलं कमावलं खाल्लं, आणलं कमावलं खाल्लं, आणलं कमावलं खाल्लं, येऊ तर चालतेच आहे. कोण राहिलं? आपलं काय आहे? हे तर कोणासाठी करून राहिलं? आपल्यासाठी काय आहे? आपल्यासाठी कमसे कम काया वाचा मनाला तर स्वच्छ राहा, तेच आपल्यासाठी. बाकी धन दौलत ते सर्व इथंच राहणार, त्याची वीट पण कोणी देणार नाही. आणि आम्ही पण म्हणतो जायचं तिकडं धागा आहे, कडदोडा आहे, कडदोडा काळा, धागा आहे काळा, हे काळा ते काळा, आला तसा निघून जाईल. एवढं जर समजलं की माणूस सुखी. एवढं जरी समजलं ना, माणूस सुखी झाला. पण समजायला पाहिजे. आणि समजायला पाहिजे. बघा, रोजच नवीन जन्म झाला हे लक्षात ठेवा. एक लक्षात ठेवा, रोज माझा नवीन जन्म होत आहे. आज तुम्ही ऐकता, आज पण विचार करा की आज माझा नवीन जन्म झाला. तरी तुमचं कुशल कर्म, तुमचं खूप कुशल कर्म की काहीतरी टाईमला शेवटच्या क्षणी तरी मला काय ऐकायला भेटलं. हा पहिला. महाराज एखादा स्त्रीनं धार लावलेला, कोठेही गंज न लागलेला, अगदी सरळ, गाठरहित, नोकदार आणि कोठेही वळसा नसलेला बाण आहे. तो जर जबरदस्ती मनुष्यात सोडून शक्तिशाली तिरंदाबाजने एखाद्या पातळी रेशमी किंवा मलमल किंवा पातळ उनी कापडाच्या आडव्या पट्टीवर सोडला तर त्या कापडाने त्या प्रतिबंध होईल काय? त्याचा कार्यात मंदपणा येईल काय? नाही बनते. धनुष्यबाणामधून अत्यंत वेगाने सुटलेला तीक्ष्ण बाणास कसा काय मतीपणा तेवढासा पातळ कपड्याने येऊ शकेल? ते का बरे? का की कापड इतके पातळ आणि मऊ आहे आणि बाण तीक्ष्ण असून तीर सोडणारा शक्तिशाली आहे. महाराज, त्याचप्रमाणे बुद्धत्व प्राप्त केलेल्या लोकांचे चित्त सर्वच विषयात अतिशय तीक्ष्ण व दुत्तगती असते. असे का घडते? का की ते सर्व प्रकारचे परिपूर्ण व परिशुद्ध झालेले असतात. हाच चित्ताचा 7वा प्रकार आहे. महाराज, लक्षात ठेवा, जर आपल्या काही कपडा आहे आणि त्या कपड्याला धनुष्यबाण मारला शक्ती आहे, तो कपडा फाटेल की नाही? हा धनुष्यबाण फेसला तर अशा प्रकारे मनाचे चित्त आहे तर तो फाटूनच जाईल ना.
तो कपडा फाटून जाईन. म्हणून का की कापड इतके पातळ आणि मऊ आहे आणि बाण तीक्ष्ण असून तीर सोडणारा शक्तिशाली आहे. म्हणून काय की आपलं मन एवढं चंचल आहे त्याला ते धरून. बाण कोण आहे? मन आहे. बरोबर आहे की नाही? एवढं आपलं मन स्वच्छ ठेवा. मन चल होऊ देऊ नका आणि मनाला बंधन द्या. सर्व गोष्टी आपल्या योग्य होऊ शकतात. महाराज त्याचप्रमाणे बुद्धत्व प्राप्त केलेल्या लोकांचे चित्त सर्वत्र विषयात अत्यंत तीक्ष्ण व द्रुतगती असते. असे का घडते? का की ते सर्व प्रकारचे परिपूर्ण व परिशुद्ध झालेले असतात. हा तिसरा चित्ताचा 7वा प्रकार आहे. बुद्धाचं मन चित्त सर्व विकार नाहीसे झालेले असतात. तृष्णा माहिती आहे किती प्रकारच्या तृष्णा आहेत माणसात? 108 प्रकारच्या. किती प्रकारच्या? 108 प्रकारच्या तृष्णा निघून गेला. राहिलंच काय हाती? राहिलंच काय हाती? काहीच राहिलं नाही. अशा प्रकारे बुद्धांचं मन असते. म्हणजे त्यांच्या काहीच त्यांना घेतलेलं नाही. अनेक ठिकाणी बुद्धांनी त्यांच्या धर्मामध्ये आपण बघितलेलं आहे. कैक ब्राह्मण लोकांनी बुद्धांना शिव्यागाळ केली रस्त्याने चालताना, आपण ऐकलेलं आहे. तर बुद्ध काय बोलले? काय शेवटी बुद्ध त्यांना बोलत की ते ब्राह्मण व्यक्ती म्हणे की तुम्ही काय बहिरे आहात काय? तुम्ही काय मुके आहात काय? तुम्हाला काय दिसत नाही काय? ते ब्राह्मण बुद्धाला बोलला. ते बुद्ध बोलत की मी मुकाही नाही, मी बोलतो चालतो, बहिराही नाही. मग ते ब्राह्मण म्हणे की मी एवढ्या तुम्हाला शिवे दिल्या, तुम्ही काय ऐकल्या का नाही? काही तुम्ही प्रत्युत्तर का नाही दिलं? तर बुद्ध म्हणत की एक उदाहरण घेऊया ब्राह्मणा, लक्षात ठेवतो. तू एखाद्या लग्नामध्ये गेला. लग्नामध्ये काही द्यावं लागतं पाकिटात. जर ते पाकिट त्यांनी स्वीकारच नाही, त्यांनी सांगितले का अहेर नाकारण्यात येता इथं, तर ते पाकिट कोणाचं नाही? तुझं पाकिट तुलाच घे. मी तुझ्या शिव्या स्वीकारल्याच नाही. अशा प्रकारे मी तुझ्या शिव्या स्वीकारल्या नाही तर तुझं पाकिट तुझ्या जोड गेलं. इथल्यापर्यंत मन बुद्धांचं शुद्ध होत असते. महाराज हे ज्या 7व्या प्रकारचे सम्यक संबुद्धाचे चित्त आहे ते बाकी सर्व चित्तापेक्षा सर्व प्रकारचे श्रेष्ठ असते. ते आपल्या परिपित्त गुणामध्ये हलके व शुद्ध असे असते. महाराज त्यांचे चित्त इतके हलके आणि शुद्ध असल्या कारणानेच भगवान सम्यक संबुद्ध दोन्ही प्रकारच्या श्रद्धेशक्ती दाखवू शकतात. यावरूनच त्यांचा चित्ताचे शुद्धता व हलकेपणा दिसून येते. याशिवाय त्या वृद्धी शक्तीचे दुसरे कोणतेही कारण दिसत नाही. त्या वृद्धी शक्तीची सुद्धा भगवान बुद्धांच्या चित्ताशी तुलना केली तरी त्यांची अल्पत्य वाटतात. तरी पण भगवान बुद्धाची सर्वज्ञता आवर्जून प्रतिबंध इच्छा करतात सिद्धी होणारे अशी होती. ज्या गोष्टीपासून घ्यावयाच्या आहेत त्या क्षणात चिंतन ज्ञान करून भगवान बुद्ध जाणून घेत असत. त्यातच त्यांची सर्वज्ञता होती. भगवान गौतम बुद्ध सरासरी लक्षात ठेवा. भगवान बुद्ध किती जाणत होते, ध्यान साधना करत होते आणि त्या ध्यान साधनामध्ये सम्यक संबुद्ध होते. ध्यान साधना करत होते म्हणजे त्यांना दिसत होते उद्या काय होणार आहे, उद्या पाऊस येते की नाही, माझ्याबद्दल कोण बोलत आहे हे त्यांना खूप खूप जाणवत होते, माहित पडत होते. समोर व्यक्ती दिसला की त्यांना माहित पडे की हा व्यक्ती कोण आहे. कारण की ते विज्ञानवादी होते ना, त्यांचा धम्मच विज्ञानावर आधारित आहे. ते विज्ञानवादी होते. माणसाच्या मनात काय चालते ते पण ते जाणत होते. अजूनही आपण काही जाणलं ना तर आपण ओळखतो माणसाला, ओळखू शकतो ना, माणसं ओळखू शकतात. त्याला भगवान बुद्ध धम्म हा विज्ञानवादी आहे. भगवान बुद्धाचा धम्म हा विज्ञानवादी आहे. कारण की काय की ते भगवान बुद्धांनी आपल्या हृदयामध्ये कुठल्याच प्रकारे दृष्ट विचाराला थारा दिला नाही आणि चांगले विचार जवळ ठेवलेले आहेत. आणि तो चांगला विचार अनुभव घेऊन आहेत. जसं बाबासाहेबांनी अनुभव घेतले गरिबीचे, आपल्याला सांगितलं की तुम्ही गरीब राहू नका. बाबासाहेबांनी कमी अनुभव घेतले का गरिबीचे? त्यांना पाणी कोणी देत नव्हतं, त्यांना गाडीत बसू देत नव्हतं. एवढे गरिबीचे जातीवादी चटके लागले म्हणून ते सांगतात की तुम्ही आता चांगले बना. अशा प्रकारे बुद्धांनी सांगितलेलं आहे की मी अनुभव घेतलेला आहे, सत्य आहे. तुम्ही फक्त एक काम करा तर तुम्हाला सुख पाहिजे
तुम्ही मी सांगितल्या रस्त्यानं चाला, तुमचं मंगळ झाल्याशिवाय राहणार नाही. पण आपण ऐकतो आणि त्याचा विचार करत नाही. आणि जे जे विचार करतात ते पुढे गेल्याशिवाय राहत, जे जे विचार करतात ते पुढे गेल्याशिवाय राहत नाही. बनते, पण ज्या गोष्टीचे ज्ञान बरोबर नसते, बनते ज्या गोष्टीचे ज्ञान बरोबर नसते, तीच गोष्ट जाणून घेण्यासाठी ते ध्यान चिंतन करीत होते ना, तर मला तीच गोष्ट समजावून सांगावी. बनते, तुम्ही म्हणता भगवान गौतम बुद्ध ज्या गोष्टीचा विचार करत, जे गोष्ट त्यांना आता आठवायची आहे, तर त्याच्याबद्दल ध्यान करत, असं का? महाराज, जो कोणी मनुष्य खूप श्रीमंत आहे, सोने चांदी व मौल्यवान रत्नांनी त्यांचा खजाना भरलेला आहे, त्याचप्रमाणे तांदूळ गहू धान्य ज्वार व इतर धान्य तसेच तीळ मूग उडीद तेल तूप लोणी दही मध साखर इत्यादी सर्व वस्तूचा त्यांच्या कोठारात भरपूर साठा असलेला आहे, ठेवलेला आहे. तसेच अनेक प्रकारच्या भांड्यांनी त्यांची कोठारे भरलेली आहेत. आता समजा की कोणी एक पाहुणा तेवढ्यातच आला, त्याला आता शोभेचा पाहुणचार करायचा आहे, परंतु पाहुणा आला त्यावेळी घरातील सर्व शिजविलेले अन्न संपले आहे. तेव्हा त्यांच्या पाहुणचारासाठी तांदूळाच्या गोदामातून तांदूळ काढले किंवा इतर वस्तूच्या कोठारातून त्या वस्तू काढल्या, म्हणून काय एकट्यावरून त्या श्रीमंतास दरिद्री आणि निर्थक म्हणावे लागेल काय? महाराज, तुम्ही म्हणता की भगवान गौतम बुद्ध ध्यानारूपी ओळखतात, त्यांना काय पाहिजे समजून घेतात, त्यांना काय गरज पडली ते समजून घेतात, की मला आता उद्या राजगुरुला जायचं आहे, तर ते रस्त्यात मला काही तकलीफ होईल काय होईल काय, अशा प्रकारे समजून घेतात. तर असं का? तर त्यावेळेस महाराजांना म्हणतात, कबीर म्हणतात की महाराज समजून चला, एक माणूस श्रीमंत आहे, एक माणूस खूप श्रीमंत आहे, त्याच्या सोने नाणे दागिने मौल्य रत्न आहेत, त्यांचा खाण्यापिण्याचं सामान गहू ज्वारी डाळ बाजरी अमुक डमुक सर्व धान्य त्यांच्या कोठारा भरलेले आहेत. सोने चांदीचे कोठारे भरलेले आहेत, धान्याचे कोठारे भरलेले आहेत, त्यांना कापडाचे कोठारे भरलेले आहेत. त्यांच्या घरी जर समजा पाहुणा आला, त्यांच्या घरी जर कोणी पाहुणा आला, त्यांचा पाहुणचार करायला लागेल की नाही? मग त्यांना पाहुणचार करण्यासाठी पुरणपोळी करण्यासाठी त्यांना गुळाचा रूम ठेवावा लागेल ना, घरात असते का? म्हणजे बघा ना, बुद्ध ध्यान कसे करतात, तर त्यांचा गुळ आणण्यासाठी त्यांना गुळाच्या कोठारात जावं लागेल ना. आता कोणाला धान्य द्यायचं आहे तर ते धान्याच्या कोठारात जावं लागेल ना, त्या घरात जागा ठेवेल. कोणाला आता कपडे द्यायचे आहेत पाहुण्याला, तर कपड्याच्या कोठारात जावं लागेल की नाही, अशा प्रकारे. समजलं भाषा? नाही बनते, तो चक्रवर्ती राजा असतो, त्याच्या राजवाड्यात सुद्धा कधी यावेळी शिजवून तयार ठेवलेले अन्न नसले तर मग सामान्य लोकांच्या घरचे काय? बनते, तुम्ही असं म्हणता असं नाही, तो तर महाराजा आहे, चक्रवर्ती राजा आहे, राजाची गोष्ट आहे, तो तर महाराजा आहे, चक्रवर्ती राजा आहे, त्याच्या घरात तर शिजवून ठेवलेले अन्न पाहिजे. आता हे बघ, पुढे बघ काय म्हणतात महाराज, की महाराज बनते, तुम्ही म्हणता की त्यांचे कोठारे भरले त्यांना तिथे जावं लागते. बनते, जर चक्रवर्ती राजा असतो, त्याच्या राजवाड्यात सुद्धा कधी यावेळी शिजवून तयार ठेवलेले अन्न नसले तर मग सामान्य लोकांच्या घरचे काय? तर तो महाराज म्हणतात की बनते असं कसं, ते श्रीमंत आहेत, त्यांच्या घरात तर अन्न तयार पाहिजे शिजवलेलं. आता खरंच सांगा, आपण जेवढं 4 माणसाचं बनवून की नाही, 8 माणसं घरात आहेत तर 8 माणसं बनव, बरोबर, म्हणून काय 10 माणसाचं बनवून ठेवते का 2 व्यक्ती असलं तर? अशा प्रकारे चालतं. महाराज या उदाहरणानेच बुद्धाची सर्वज्ञता आवर्जून प्रतिबंधक असते. ज्या गोष्टीत ते जाणून घेऊ इच्छितात ध्यान करून तात्काळ ते जाणून घेतात, परंतु केवळ त्यांनी ध्यान केले म्हणून त्यांच्यापाशी ज्ञानाचा तुरवडा होते असं समजू नये. महाराज याचप्रमाणे त्यांना जे कोठाऱ्यात, महाराज राजाला जर कोठाऱ्यात जावं लागते, तसंच बुद्धांना पण ध्यान करावं लागते. बुद्धांना पण काय पाहिजे, काय जाणून घ्यायचं आहे, काय नाही जाणून घ्यायचा, ध्यान करावं लागते. म्हणजे त्यापासून ज्ञानाचा तुटळा होत नाही, कारण की
ज्ञान पहिलेच भरलेलं आहे, म्हणजे गोडाऊन पहिलेच भरले आहे, फक्त जाऊन आणायची गोष्ट आहे. महाराज, एखादे झाड फळांनी खूप गजबजलेले असून त्यांच्या फांद्या फळाच्या वजनाने वाकून गेल्या आहेत, परंतु त्यांचे एकही फळ मात्र जमिनीवर खाली पडलेले नाही. महाराज, तर काय एखाद्या कारणावरून ते झाड ओसाड आणि फळरहित आहे असे समजावे का, असे म्हणावे का? की एक झाड आहे, त्या झाडाला खूप काही फळं आहे, खूप काही फळं लागलेले आहेत, त्या झाडाला खूप काही फळं लागलेले आहेत, त्याच्या फांद्याला फळं लागलेली आहेत. तर ते त्या झाडाला पाहून असं तुम्हाला म्हणता येईल काय की या झाडाला फळं लागलेली नाही, हे झाड फळरहित आहे, म्हणजे याला फळच नाही बनते, तसे मुळीच म्हणता येणार नाही. यावेळी जरी एकही फळ खाली पडलेले नसले तरी झाडावर असलेली फळे कधी ना कधी खाली पडणारच आहेत. तेव्हा कोणीही त्या फळाचा उपयोग घेऊ शकेल, अर्थात ती फळे पोटभर खाऊन मग शांत करू शकेन. महाराज, याचप्रमाणे बुद्धांची सर्वज्ञता आवर्जून प्रतिबिंब म्हणजेच ऐक असते. बनतेनाक्षण ज्या गोष्टी जाणून घेण्याची इच्छा केली त्या न करताच भगवान बुद्ध जाणून घेतात काय? होय महाराज, त्याचप्रमाणे चक्रवर्ती राजा केवळ आपल्या स्मरणाने हवे ते चक्ररत्न उपस्थित करतो, त्याचप्रमाणे भगवान बुद्ध ध्यान करून तात्काळ हव्या त्या गोष्टीचे ज्ञान मिळवतात. पण ते भगवान बुद्धांची सर्वज्ञता सिद्ध करण्याकरिता आपण जे युक्तिवाद केले ते फारच मजबूत आहे. मी मान्य करतो की भगवान बुद्ध यथार्थाने सर्वज्ञ आहेत, याबद्दल मला आता काही शंका राहिलेली नाही.